आज बाजारात गेल्यावर काय आनंद झाला ही हादग्याची फुलं बघून. आहाहा! मग काय त्याची भजी तर झालीच पाहिजे की नाही. एकदम पटकन आणि कुरकुरीत ही भजी तयार होतात आणि कमाल लागतात. तर हादग्याची फुलं वेगवेगळ्या रंगाची येतात. काही पांढरट असतात, काही गुलाबीसर असतात. हे जवळपास राणी कलरचं फूल आहे. तर हे स्वच्छ करून घेणं गरजेचं असतं. याच्या मधोमध हे केशर असतं. पुष्पकोश ज्याला आपण म्हणतो, ही काडी काढून टाकणं गरजेचं असतं. कारण यामध्ये ना हलकासा कडवटपणा असतो. मग भजी खाताना किंवा भाजी खाताना तो कडवटपणा उतरतो आणि हा देठाकडचा पण थोडासा भाग कट करायचा. हे बघा, यामध्ये पण हलका कडवटपणा असतो आणि हे असं फूल तयार करायचं. चला अजून एक दाखवते. हे मधली काडी जी असते काढूयात, ज्याने कडवट चव येऊ शकते आणि हलकासा देठाकडचा भाग पण काढून घ्यायचा आहे. चला आता ही स्वच्छ केलेली निवडलेली फुलं धुवून घेऊयात. पाण्याखाली स्वच्छ करून घ्यायची. ही फुलं एका छानशा कापडी नॅपकिनवर किंवा टिश्यू पेपरवर पसरवून ठेवा, जेणेकरून पाणी सगळं निथळलं जाईल. 1 कप इथे बेसन घेतलं आहे. यामध्ये 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, त्याचसोबत यामध्ये लाल तिखट, हळद 1 चमचा, चवीपुरतं मीठ, ओवा आणि अगदी चिमूटपेक्षाही कमी खायचा सोडा. हे सुकं मिश्रण मिसळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून सरसरीत पीठ तयार करायचं. हे पीठ तयार आहे. हे बघा, हलकंसं घट्ट ठेवायचं म्हणजे याचं कोटिंग छान चढतं फुलांना. चला आता भजी तळूया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता हे फूल घ्यायचं, या पिठामध्ये छानपैकी सगळ्या बाजूने घोळवायचं. देठ पण घोळवून घ्यायचं, सुटलं तरी काही हरकत नाही. आणि जास्तीचं पीठ काढून लगेच तेलात सोडून द्यायचं. अजून एक दाखवते. एक बाजू तळून झाली की उलटवून दुसरी बाजू पण तळायची. चिकटले असेल तर सुट्ट्या करायच्या. खरपूस अशी ही भजी तळून घ्यायची. मस्त अशी कुरकुरीत भजी तयार आहे. काय सुरेख दिसतात बघा, रंग छान आलेला आहे आणि एकदम कडूम कडूम कुरकुरीत होतात. तेल निथळायचं आणि लगेच टिश्यू पेपरवर. चला याच प्रकारे पुढचे पण सगळी भाजी तळतीये. ही भजी खूप छान लागतात. भजी तर छान लागतात, भाजी देखील तितकीच कमाल लागते. रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली. हादग्याच्या फुलांची भाजी बाय मधुराज रेसिपी सर्च करा, बघायला मिळेल. ही भजी अशीच खाऊ शकतात, चटणी सॉसची अजिबात गरज नाही, कारण त्या फुलांची एक वेगळी चव असते, ती मस्त लागते. सो अशाच छान छान पारंपरिक पदार्थांसाठी पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.